श्रावण महिन्यामध्ये घरोघरी सत्यनारायणची पूजा ही केली जाते. त्यासाठी आपण मस्तपैकी आज सत्यनारायणाच्या प्रसादासाठी होणारा असा स्पेशल शिरा, रसदार, दाणेदार आणि मऊ लुसलुशीत असा हा टेस्टी चवदार शिरा आज मी बनवलेला आहे. हा प्रसादाचा शिरा ह्या अशा पद्धतीने बनवले जातात. तुम्ही पाहू शकता हा प्रसादाचा शिरा आपला किती छान तयार झालेला आहे. अगदी रसदार आणि एक एक दाणा याचा इतका छान शिजला गेला आहे, फुलला गेला आहे. तुम्ही पाहू शकता हा का नाही परफेक्ट असं हे प्रसादाच्या शिऱ्याचं ताट. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. तर इकडे बघा मी काय काय घेतलेलं आहे. स्पेशली प्रसादाचा शिरा ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस तर हे थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे मी असे उखळमध्ये कूट केलं आहे आणि हे थोडेसे पिस्तासुद्धा कूट केलेला आहे. पाहू शकता हे वरून सर्व करायचे. हे असे ड्रायफ्रूट तुम्ही कट करून किंवा असं कूट करून घेऊ शकता. त्यानंतर इकडे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. बारीक रवाच वापरा. जर प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर बारीक रवा वापरा. मी अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी रव्यासाठी आपण इकडे अर्धीच वाटी साखर टाकणार आहोत. अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी साखर, हे असं बॅलन्स होऊन जातं. थोडंसं इलायची पावडर घेतलेला आहे. तुम्ही इलायचीचा कूटसुद्धा वापरू शकता किंवा पावडर वापरा. आणि हे साजूक तूप तर आपल्याला गरजेचं आहेच, तर जितकं लागेल तितकं वापरायचं. आणि हे 2 केळं घेतलेत. प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर पिकलेलंच केळ वापरा. 2 केळं घेतलेलं आहेत आणि एवढं सगळं साहित्य. तर सुरुवातीला आपण काय करायचं, पॅनमध्ये 1 चमचा किंवा 1.25 चमचा असं तूप ठेवायचं तापत. थोडंसं तूप तापून झालं की मग आपण याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट टाकायचे. हे बघा सुरुवातीला हे असे ड्रायफ्रूट थोडेसे परतून घ्यायचे. काही जास्त वेळ ह्याला परतून घ्यायचं नाही तर कडकपणा तयार होऊ शकतो याच्यामध्ये. फक्त एक तुपाचा त्याला टचअप होतो. आणि दुसरी गोष्ट थोडेसे नरम सॉफ्ट पडले जातात. पण अति फ्राय करतात तर मग हे कडक होतात. अगदी हलक्या गॅसवर मंद आचेवर याला असं तुपामध्ये फ्राय करायचं, लगेच काढून घ्यायचं. हे बघा हे सगळे आता मी काढून घेतलेत. आता आपण ह्याच पॅनमध्ये थोडंसं तूप अजून ॲड करायचं. याच्यामध्ये मी 1 चमचा अजून तुपाचा ॲड केला आहे. जितकं चांगलं तूप तुम्ही वापरताना तितका चांगला हा प्रसादाचा शिरा चवदार आणि मोकळा सुटसुटीत होतो. तर ह्या तुपामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकला आहे. बारीक रवा वापरा, जाड नको आहे. आणि हा रवा भाजायची प्रोसेस खूप गरजेची आहे. काय होतं कुठे कुठे ना आपण एकदम आबडधोबड असं भाजून घेतो आणि बोलतो मग आपला प्रसादाचा शिरा काय तसा झाला नाही जसं आपण खातो प्रसादामध्ये. त्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा की रवा भाजता वेळेस त्याला थोडा वेळ द्या, गॅस स्लो ठेवा आणि जास्तीत जास्त त्याला 10 मिनटं तरी तुम्हाला रव्याला वेळ द्यायला लागेल. जर तुम्हाला परफेक्ट असा आपला प्रसादाचा शिरा हवा असेल तर मी 10 मिनटं त्याला भाजून घेणार आहे. तोपर्यंत मी इकडं फुल क्रीम दूध असं हे तापत ठेवलेलं आहे. स्लो गॅस ठेवलेला आहे कारण आपल्याला गरम दूध वापरायचे. हे बघा हा रवा ना चांगल्या प्रकारे भाजून घ्या. अजिबात घाई करू नका काढायची. सतत लक्ष ठेवायचं, नाहीतर रवा हा खाली चिटकला जाऊ शकतो, करपला जाऊ शकतो. हे बघा मस्तपैकी रव्याचे कसे दाणे दाणे असे भाजून निघले पाहिजे. जितका चांगला तुम्ही रवा भाजताल तितकंच चांगला मस्त मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार असा रवा बनला जातो म्हणजे शिरा. ह्याला अजून थोडा वेळ द्यायचं. हे बघा मस्त याला भाजून द्या जोपर्यंत ह्याला तूप सुटत नाही, जोपर्यंत हे असे परतले जात नाही ना, असं ह्याला बुडबुडे येतात बघा. तुम्ही दाखवते मी तुम्हाला. एक जाळी तयार होते. हे असं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचा रवा. स्लो गॅस ठेवायचा म्हणजे कसं करपण्याचं काही टेन्शन नसतं, म्हणजे चिटकण्याचं वगैरे. मस्त असा भाजून घ्यायचा. अजूनही आपला हा रवा परफेक्ट भाजलेला नाही आहे, पण तुम्ही जवळून बघू शकता. हे असे बुडबुडे आले ना तुपाचे म्हणजे तेल सुटलं. जसं भाजीला कसं कडीकडीने तेल सुटतं अगदी तसं याला तूप सुटेपर्यंत भाजायचं. जोपर्यंत छान असे याला बुडबुडे येत नाहीत, रवा असं तरंगत नाही ना असं तुपामध्ये, तोपर्यंत याला भाजायचं. ही टिप्स नक्की तुम्ही लक्षात ठेवा. चांगला भाजून घेते. अजूनही बघू शकता तुम्ही मी किती मस्त प्रकारे याला भाजून घेते. तुम्हालासुद्धा दाखवते की असंच करा तुम्ही. हे बघा कसे छान छान असे बुडबुडे यायला लागलेत म्हणजे एक जाळी तयार होते रव्याची तुपामध्ये आणि कडीकडीने असं तेल सुटलं जातं. आणि झाकण ठेवायचं स्लो गॅसवर. तोपर्यंत आपण हे केळ वगैरे आहे सोलून कट करून घेऊया. इकडे मी 1.5 केळ वापरणार आहे.
हे असे गोल आकाराची कटिंग करायची आणि साईडला ठेवून द्यायचं. बस आता आपला हा जो रवा बघा कसा फुलला जातो लगेच. थोडी स्टीम दिली ना आणखीन ही रवा चांगला दाणेदार फुलला जातो. छान प्रकारे आता भाजलाय. आपण काय करायचं, हे जे केळ घेतलेत ना आपण ह्या स्टेजवर याच्यात टाकून घ्यायचं. तुम्ही केळ ना तूप वगैरे असतं बघा, तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून मग त्याच्यामध्ये जर रवा भाजलेला घातला तरीही सुद्धा तो परफेक्ट होतो. किंवा असं रव्यासोबत ह्याला मॅश करून घ्यायचं. हे बघा थोडंसं मॅश व्हायला वेळ लागतो पण लगेच एकजीव होऊन जातो. 1-2-3 मिनटातच याला असं प्रेस करायचं हलक्या हाताने. म्हणजे जी केळं वगैरे वापरलं ना ते मॅश करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मस्त आता हे केळ जे आहेत ते रव्यामध्ये एकजीव झालेले आहेत. थोडंसं अर्धा-1 चमचा अजून तूप वापरायचं इकडे. आणि आता तुम्ही अशा प्रकारे रवा करून बघा प्रसादासाठी. इतकी भरभरून तारीफ होईल की खरं सांगते, तुम्ही पण बोलता की खरंच परफेक्ट झाला आहे हा शिरा. हे बघा मस्त. आता हे केळ जे आहेत जिथे पण केळाचे असे तुकडे दिसत असतील ना त्याला मॅश करायचं. केळ हे पूर्णपणे मॅश होणं गरजेचं आहे, नाही तर मग खाता वेळेस आपल्याला केळ लागू शकतो हा. त्यामुळं केळ अगोदर छान मॅश करून घ्या रव्यासोबत. आणि हे बघा जसं जसं मॅश होतं ना तसं तसं आपला रवा बघा कसं पॅन सोडायला लागला आहे, म्हणजे परफेक्ट भाजला आहे. आता हे 1 वाटी गरम दूध घ्यायचं आहे. फुल क्रीमवालं दूध घ्या. आणि दूध लगेच 1 वाटी टाकायचं नाही. आपल्या रव्याला जितका लागेल तितकंच दूध टाकत राहा गरम. हे बघा कसं दूध शोषून घेतोय रवा. केळ आणि जो रवा आहे तो एकदम दुधाला शोषून घेतोय आणि दुधामुळं फुलला जातोय रवा. हे असं थोडं थोडं दूध टाकत राहायचं, नाही तर मग काय होईल एकदम पातळ पाण्यासारखा असा रवा होऊ शकता खिरीवाणी. आणि आपल्याला पाहिजे प्रसादाचा शिरा. हे बघा असं मिक्स करवत राहायचं. आता बघा केळं किती छान मॅश झालेले आहेत, अजिबात कुठे केळाचे तुकडे वगैरे दिसत नाहीत. हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. स्लो गॅस ठेवायचा. आणि पाहू शकता कढईला अजिबात आता रवा लागत नाही, चिटकत नाही. याचा अर्थ असा आहे की आपला रवा जो आहे तो परफेक्ट भाजला गेलेला आहे. हे बघा किती छान नरम असा शिरा आपला तयार होत चाललेला आहे. अजूनही लागलं तर तुम्ही असं थोडंसं दूध टाकू शकता. बघा दुधाचा एक छान फ्लेवर याच्यामध्ये येतो. किंवा 1 वाटी दूध 1 वाटी पाणी असं पण तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता. मी फक्त दुधामध्ये करते. याला झाकण ठेवायची, 1 वाफ द्यायची आणि पुन्हा एकदा मग कसं हे जे दूध आहे ना ते मुरलं जाते याच्यामध्ये रव्यामध्ये. थोडीशी इलायची पावडर टाकायची. आता इलायची पावडर शिवाय तर स्वाद येणारच नाही. आणि हे जे आपण ड्रायफ्रूट फ्राय केलेत ना थोडेसे तुपामध्ये ते टाकून घ्यायचे. भरपूर सारे ड्रायफ्रूट टाका. तर मस्त असे मी ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकलेत आणि आता परत एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वा 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 काय बात आहे. बघा तुम्ही किती मस्त आपला हा शिरा होत चाललेला आहे. तुम्ही पॅनवरून अंदाजा लागू शकता अजिबात आपला जो रवा आहे म्हणजे शिरा आहे तो खाली चिटकत नाही आहे. बघा किती छान असा गोळा याचा तयार होत चाललेला आहे, एकदम नरम सॉफ्ट. आणि आता ह्या स्टेजवर ना आपण अर्धी वाटी साखर टाकायची. त्यातली थोडीशी ठेवली आहे, म्हणजे एकदम अर्धी वाटी नाही टाकली, थोडीशी कमी टाकलेली आहे. हे बघा आणि सगळी साखर आता ह्या रव्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. हे बघा साखर कशी याच्यामध्ये परफेक्ट अशी मिक्स झाली बघू शकता तुम्ही. आपला हा सुंदर असा हा शिरा तयार झालेला आहे प्रसादाचा. हे बघा किती स्मूथ आणि अजिबात चमच्याला चिटकत नाही आहे जरासुद्धा शिरा. साखर कशी एकजीव झाली आहे, वितळली गेली आहे. अजून थोडं तूप टाकायचं. इतका छान तुपामधला हा शिरा रसदार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, अंदाजाच लावू शकता आपला हा शिरा किती मस्त झाला असेल. हे बघा चमच्याला अजिबात कुठेही शिरा हा चिटकत नाही आहे. हा आपला शिरा रवा चांगला भाजल्याचा एक इशारा आहे. स्टीम दिलेले आहे आणि जितकं होईल तितकं ह्याला स्टीम द्या 1-2 वेळा. हे तूप सुटू द्या कडीला. तूप सुटलं जातं आणि दुसरी गोष्ट रवा जो आहे ना तो फुलला जातो. अजूनही मोकळा सुटसुटीत नरम सॉफ्ट होतो. आणि मग परत एकदा मिक्स करायचं. आता पाहू शकता तुम्ही आपल्या शिऱ्याचा टेक्स्चर किती मस्त झाला आहे आणि दाना दाना कसा नरम सॉफ्ट झालेला आहे. आणि बघा कढाई आपली किती स्वच्छ दिसत आहे खालून, म्हणजे अजिबात चिटकलेली नाही आहे. हे बघा थोडंसं या साईडून
हे करायचं. बस परफेक्ट झालेला आहे प्रसादाचा शिरा, एक नंबर झाला आहे. आता परत मी झाकण ठेवते, अजून याला तूप सुटून देते. हे असं 1-2 वेळा शेवटची स्टेप करायची. बस बघू शकता आता हे तूप जे तुम्ही बघू शकता ना, हे अशी तरी आली पाहिजे तुपाची, म्हणजे एकदम छान फुलला जातो. तुपाचा एक स्वाद पॅक होतो रव्यामध्ये. झाकण ठेवायचं, खूप मस्त तयार होतो हा शिरा. हे बघा झालाय का नाही मस्त परफेक्ट आपला असा हा मोकळा सुटसुटीत आणि अगदी नरम सॉफ्ट लुसलुशीत असा प्रसादासाठी शिरा. हा प्रसादाचा शिरा असा बनला जातो, तुम्ही जसं बघितला आहे व्हिडिओमध्ये. आता झाकण ठेवते आणि गॅस आता बंद करायचं. बस बघा किती छान मोकळा सुटसुटीत आपला हा शिरा तयार झालेला आहे. खूप चांगला रवा भाजल्यामुळं अजिबात ह्याला चिटकत नाही. कधी कधी काय होतं आपलं लक्ष राहत नाही, त्यामुळे थोडासा चिटकला जाऊ शकतो. तेवढं लक्ष ठेवा. आता बघा हे बघा आपला हा शिरा किती छान झाला आहे. बघा चमच्यातून खाली पडला ना, अजिबात चमच्याला चिटकणार नाही. पाहू शकता बघा. दुसरा पण आपण उचलून बघूया आणि याचा दाना दाना बघू शकता तुम्ही, किती मस्त झाला, एकदम रसदार झाला आहे शिरा. तुपामध्ये ड्रायफ्रूटमध्ये बनलेला हा शिरा नक्की ट्राय करा प्रसादासाठी. चला आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आणि असा प्रसादाचा शिरा ट्राय करा नक्की. तर मी हा शिरा आता गरमागरमच प्लेटमध्ये सर्व करते. पाहू शकता आपला हा प्रसादाचा शिरा दाना दाना एकदम असा मस्त फुलला आहे आणि तुपाचा इतका छान याच्यामध्ये फ्लेवर येणार आहे, कारण भरपूर आपण तूप वापरले, ड्रायफ्रूट टाकले त्याच्यामध्ये भरपूर सारे. हे बघा किती छान मोकळा सुटसुटीत असा दाणेदार हा शिरा तयार झाला आहे प्रसादासाठी. वरून असे भरपूर सारे पिस्ता आता मी टाकून घेते. तुळशीचं पान नव्हतं माझ्याकडे, नाही त्याचं तुळशीचं पान मस्त वगैरे सर्व म्हणजे सजून आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचा. हे बघा सत्यनारायणची पूजा जर ठेवली असेल तर कृपा करून तुम्ही हा शिरा अशा पद्धतीने बनवा, खूप मस्त लागेल आणि प्रसाद जे खातील त्यांना खूप आवडेल आणि देवालाही खूप आवडेल. हे पाहू शकता मस्त झालाय का ना आपला हा दाणेदार रसदार असा सत्यनारायणच्या प्रसादासाठी हा शिरा नक्की ट्राय करा. आणि सत्यनारायणची पूजा नसेलही तरीसुद्धा श्रावण महिन्यामध्ये नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून तुम्ही हा शिरा देवाला ठेवू शकता. बघा किती मस्त आहे ना, फक्त तुळशीचं पान मिस झालेलं आहे. तर चला बघा किती मस्त वाटतोय आणि अशा पद्धतीने ट्राय नक्की करा. स्पेशली हा प्रसादाचा शिरा आहे. हा नॉर्मल शिरा आपण बनवतो कसा पण, हे बघा किती दाना दाना याचा फुलला गेला, अजिबात हाताला चिटकत नाही कुठेच रवा आपला. हे बघा कशी याची गोळी तयार होती, ह्याच्याहून कळून जायचा आपला हा शिरा परफेक्ट झाला आहे. बघा कशी गोळी याची तयार झाली का नाही हे बघायचं असं चेक करून. मस्त झालेला आहे, दाना दाना छान फुलला आहे. आणि आता देवाला प्रसाद दाखवायचा आणि सगळ्यांनी याचा प्रसादाचा आनंद घ्या आणि भरभरून तुम्हा सगळ्याला आशीर्वाद भोलेनाथाचा आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा प्रसादाचा शिरा नक्की आपल्या देवाला प्रसादासाठी बनवा. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही स्पेशल प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा. स्वस्त रहा, मस्त रहा.